काजू हा आमचा सगळ्यात अँटिक ऍक्टर आहे बरं का. हा आणि हा फक्त आमच्याच प्रोडक्शनला असणार, तुम्हाला नाही मिळणार. का सांगा, कारण ह्याचे दात आम्ही आमच्याकडे एग्रीमेंट करून ठेवले. आणि आमचा गणपती आहे, आम्ही याला गणपती म्हणतो. आणि या सुनील सरांकडे शिका गेले ऍक्टिंग कोकणातून आणि ऍक्टर बनायचा. बर का तुम्ही पण या हैसर काहीतरी खूप शिका गावता. थोडे 90,000 घालूच्या पेक्षा हैसर काहीतरी शिका, खूप ऍक्टर बनताले. कळला? खूप जरा छान विचार शिकायला करा. मिळतं यार, खूप छान. मी काय आलो होतो ना आज, काय यार खरंच खूप भारी वाटलं यार. मला समाधान वाटतं यार. वर्कशॉप पाहिजे ना असा एक नंबर. आणि हा हे सांगायचं राहिलं बरं का, हा जो आहे ना आमचा, त्याचं नाव दीपक आहे पण आम्ही याला गोलू म्हणतो. आणि मेन म्हणजे हा कोकणी असल्यामुळे याला ना प्रत्येक गोष्टीमध्ये नारळ लागतं. इव्हन तुम्ही चहा करा, चहा तर नारळ लागतं करा. भात करा, भातात तर नारळ मागतोय. अहो हे तर सोडा, चपाती सुद्धा नारळ मागतोय. ते कुठून द्यायचं याला? नारळाच्या बजेटमुळे प्रोडक्शनचं बजेट कोलमडायला लागलं. हा ना, अवघड व्हायचं लागलं. मध्ये पॉझेस वगैरे जे पडतात की नाही, त्यावरती तुझं कंट्रोल पाहिजे. आणि कुठे टाकायचं पॉज ते फील दे ना त्याला. आपण हे बघ, तू माझा चांगला मित्र, हे मी काल करून दाखवतो बरोबर ना. तो बोलत असताना त्याच्या संताक्षणी तो येत होता. बघ, तो माझा चांगला मित्र आहे, तू मला त्याच्याबद्दल काही सांगू नको. ही मुवमेंट नाही येणार तर आपण त्याला गप्प करतोय ते. बरोबर ना. हे बघ, हे येईल किंवा हे बघ. ओके, ते एवढं बारीक बारीक सगळं लक्ष ठेवायचं सगळ्या गोष्टी. हे बघ. पांड्या, तुला नाही माहित, रमेश लय विचित्र माणूस आहे. त्यानं त्याच्या बायकोला सर्वांसमोर रय मारला. असल्या माणसावर मैत्री ठेवणं मला काय पटत नाही. हे बघ, तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही सांगू नको. माझा खूप जवळचा मित्र आहे आणि मला माहित आहे तो कसा आहे. आणि त्याने त्याच्या आयुष्यात कसं वागावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रदीप स्वामी, MP बालाघाट. हाय नमस्कार, मी हितेन, मुंबईत. खूप जवळ. अरे काय होत आहे? चालेल चालेल. काय झालं आज, गाडी घसरली का तुझी? हे बघा, आता कळलं, 20 झाले की 500 रुपये.